नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एन-डी-ए बद्दल जाणून घेणार आहोत की नेमकं एन-डी-ए आहे काय? तर एन-डी-एचं सगळ्यात आधी लक्षात घ्या की ही जी अकॅडमी आहे, ती खडकवासला, पुणे या ठिकाणी आहे आणि ही पहिली अशी ट्राय सर्व्हिसेस अकॅडमी आहे की ज्या ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअर फोर्सचं सोबत ट्रेनिंग दिलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की एन-डी-एची एक्झाम वर्षातून 2दा होते. म्हणजे प्रत्येकी 6 महिन्यानंतर एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे. आणि 3 वर्ष या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये पूर्णपणे राहण्याची, खाण्याची आणि डिग्रीची पूर्ण सोय त्या ठिकाणी आहे. आता कॅन्डिडेट कुठला अप्लाय करू शकतो? तो ज्याचं एज 16.5 टू 19.5 इयर्स आहे आणि यू-पी-एस-सीच्या नोटिफिकेशननुसार तो बसतोय. त्या ठिकाणी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असे तिन्ही टाईपचे विद्यार्थी त्या ठिकाणी चालत असतात एन-डी-एसाठी. आर्मी विंगसाठी तो 12वी पास झालेला असायला पाहिजे किंवा ॲपेअर असायला पाहिजे. त्यानंतर नेव्ही विंग आणि एअर फोर्ससाठी 12वी पाहिजे. परंतु इथे लक्षात घ्या फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट त्याची कंपल्सरी पाहिजे. फिजिक्स अँड मॅथेमॅटिक्स सब्जेक्ट हे कशासाठी नेव्ही आणि एअर फोर्ससाठी मस्ट आहेत. आणि मेल आणि फिमेल हे असे दोन्ही कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. पुढचा जो आपण पॅटर्न बघणार आहोत, त्या पॅटर्नमध्ये आपण बघूया की पॅटर्नमध्ये आपण बघूया की एक्झामचा पॅटर्न म्हणजे समजा आपण एक्झाम पॅटर्न बघितला, तर एक्झाम पॅटर्नमध्ये मॅथेमॅटिक्स हे 300 मार्कांसाठी 120 क्वेश्चन असतात आणि या ठिकाणी 1/3 निगेटिव्ह आहे. म्हणजेच जर मॅथचा क्वेश्चन जर रॉंग झाला तर 0.83 मार्क्स तुमचे मायनस होतात. आणि सेकंड थिंग गॅटचा पेपर आहे 600 मार्कांचा 150 क्वेश्चन असतात आणि यामध्ये जर रॉंग झालं तर तुमचा 1.33 मायनस होतो मार्क्स म्हणजे पेनल्टी मार्क्स त्या ठिकाणी आहेत. टोटल 900 मार्कांचा त्या ठिकाणी पेपर होणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग अप्लाय आहे का? यस, तर निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी अप्लाय आहे. तर निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 2.5 मार्काचा जर क्वेश्चन चुकला तर त्या ठिकाणी 0.83 मार्क्स तुमचे मॅथच्या पेपरमध्ये मायनस होतील. आणि जर गॅटचा पेपर असेल तर त्या ठिकाणी 1.33 तुमचे मार्क्स हे मायनस होतील. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जी कट ऑफ आहेत ती कट ऑफ तुम्हाला जनरल कट ऑफ हा 291 ते 360च्या दरम्यान व्हेरिएशन त्या ठिकाणी दिसतं आणि ते आउट ऑफ 900 मार्क्सचा आहे. आणि फायनल सिलेक्शनचा कट ऑफ जो आहे 654 ते 720च्या दरम्यान तुमचा फायनल कट ऑफ तुम्ही क्लिअर करायला हवं. आणि या ठिकाणी मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स प्रत्येक पेपरमध्ये त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि म्हणजे कसं की मॅथेमॅटिक्सचा जर पेपर घेतला तर एक साधारणतः 75 मार्क्स तुमचे असायला पाहिजे आउट ऑफ 300. एवढे तरी मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी असले तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. एस-एस-बी इंटरव्ह्यूबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत की एस-एस-बी जी इंटरव्ह्यू आहे ती टोटली 5 दिवसांची मोठी प्रोसेस आहे. त्या 5 दिवसांच्या प्रोसेसमध्ये स्क्रीनिंग असेल, त्याच्यानंतर सायकोलॉजी टेस्ट असेल, जी-टी-ओ टास्क असतील किंवा पर्सनल इंटरव्ह्यू असेल, ह्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात. आता स्क्रीनिंग काय असतं, सायकोलॉजी टेस्ट काय असते, जी-टी-ओ काय असतं, पर्सनल इंटरव्ह्यू कसा असतो, याबद्दलची डिटेल व्हिडिओ आपण बघणार आहोत. एस-एस-बी 900 मार्कांचा त्या ठिकाणी कंडक्ट केला जातो आणि या ठिकाणी 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज त्या ठिकाणी चेक केल्या जातात. 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज. ऑफिसर लाईक क्वालिटीजवरती आपण पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवणार आहोत. मेडिकल स्टँडर्ड म्हणजे कॅन्डिडेट्स हा फिजिकली आणि मेंटली हा फिट असायला पाहिजे आणि आयसाइट्स किंवा डोळे जे आहेत त्याचे चांगले असायला पाहिजे. परमनंटली टॅटो जे आहेत की नॉट परमिटेड, तुम्हाला टॅटू नसणार आहे किंवा अलाउडच नाही ते, परंतु काही स्पेसिफिक कंडिशनमध्ये ते अलाउड आहेत. कॅन्डिडेट मस्ट मीट प्रिस्क्राईब हाईट अँड वेट क्रायटेरिया म्हणजे मिनिमम 157-158 जी हाईट आहे ती मेलसाठी आणि फिमेलसाठी 152, परंतु एअरफोर्ससाठी त्यामध्ये व्हेरिएशन आढळून येतं. एन-डी-ए कॅम्पस जो आहे तो जर आपण पकडला तर तो साधारणतः 7,000 किंवा 7,500 एकरमध्ये आहे.
एक संपूर्ण गाव म्हणू शकतो. मोर दॅन 25 कंट्रीजचे जे कॅडेट्स आहे ते या ठिकाणी सेंड केले जातात ट्रेनिंगसाठी आणि 3 वर्षासाठी. आणि म्हणजे जे इंडियन आर्मीचे जे मेन चीफ आहेत, चीफ ऑफ आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स, हे बेसिकली NDAमधूनच असतात. म्हणजे NDAमधूनच असतात. तर हा झाला एकदम बेसिक आयडिया आपल्याला NDAबद्दल. आपण अशाच नवनवीन PDF च्या फॉर्मॅटमधून किंवा नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण NDAबद्दल अजून जास्त माहिती जाणून घेऊ.